साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच पुतळा परिसरातील जागा अरुंद असल्याने मागील बाजूची गृह खात्याची 20 फूट रुंद व 100 फूट लांब अशी वाढीव जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान या आंदोलनावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आपण प्रस्ताव पाठवू तुम्हाला गृह खात्याने द्यायला पाहिजे। आम्हाला मागणी करायला ही जी जागा तुम्हाला इतर कोणी तुम्ही एकदा मागणी केली की मग आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करू किंवा नगरपालिकेचा आपण पण पाठपुरावा करा, आम्ही संघटना म्हणून तुम्ही फक्त लेट घेतले की बरं आपण काही फार मागितली नाही। 20 फूट म्हणजे काही इच्छा अगदी काय आणि आपल्या बेंचीपासून त्यांचं ऑफिस जवळजवळ 200-250 फूट लांब आहे, त्यामुळं तेच 20 फूट जागा आपल्याला मिळायला काय अडचण त्यामुळं ते मोठ्या मंत्र्यांना आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव करू। त्यावेळेला बाबासाहेबांना दाखवलं होतं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जी जागा आहे ती जागा थोडीशी वाढवून मिळावी यासाठी गेली 1 वर्ष आम्ही सातत्याने नगरपालिका प्रशासनाशी संपर्कात आहोत। बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या मागील बाजूस जी गृहविभागाची जागा आहे त्या गृहविभागाची जागा 20 फूट रुंद आणि 100 फूट लांब अशी माफक जागा खरं तर सरकारला हस्तांतरित करायचं आहे, म्हणजे गृहविभागाने नगरपालिकेला विकासासाठी द्यायची आहे। त्यामुळं फार अडचणी असेल असं वाटत नाही, परंतु राजकीय इच्छाशक्ती आणि मानसिकता असण्याची गरज आहे आणि त्यामुळं नगरपालिकेने तो प्रस्ताव गृहविभागाला सादर करून ती जागा उपलब्ध करून घ्यावी या मागणीसाठी आणि इतर ज्या किरकोळ मागण्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्मारक समिती, भारतीय बौद्ध महासभा, साम्यक ज्येष्ठ नागरिक संघ, वंचित बहुजन आघाडी, OBC संघटना आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलं होतं। जर समजा हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर झाला नाही तर मग मात्र आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल, परंतु आत्ताच नगरपालिकेचे नगराध्यक्ष आंदोलन करताना भेटून गेले, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे भविष्यात ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्ही पाळतो। पण जर समजा नाही झाली तर मग मात्र आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलनात्मक भूमिका पुन्हा घ्यावी लागेल।
तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.